तर आमदार राहुल आवाडे, अमल महाडिक, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर आणि खासदार धैर्यशील माने त्यासोबतच धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील तर संजय राऊतांच्या टोल्यावरून संजय शिरसाट यांनी काही पलटवार देखील केले। नव्या सरकारचा शपथविधी सोहळा गुजरातला घ्यावा असं राऊतांनी म्हटलं। राज्यातील महायुती सरकार गुजरात लॉबीला हवं होतं असं राऊतांनी टीका केली आहे। संजय राऊतांच्या टोल्यावरून संजय शिरसाट यांनी पलटवार देखील केला। नव्या सरकारचा शपथविधी सोहळा गुजरातला व्हावा किंवा गुजरातला घ्यावा अशी टीका राऊतांनी केली होती। मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल। महाराष्ट्रात त्यांनी शपथ घेण्यापेक्षा खरं म्हणजे गुजरातला त्यांनी शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल। गुजरातला जो मोठा एक जो आहे काय मोदींच्या नावानं स्टेडियम, तिथे जास्त लोक बसतात, तर त्या तिथे त्यांनी शपथविधी सोहळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सरकारचा घेणं हे अधिक संयुक्तिक ठरेल। शिवतीर्थावर घेतला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल, वानखेडेवरती घेतला तर समोरच्या 106 हुतात्म्यांचा अपमान ठरेल। त्याच्यामुळे त्यांनी गुजरातची निवड करावी शपथ घेण्यासाठी। हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं म्हणून आणण्यात आलेलं आहे आणि लादण्यात आलेलं आहे। आम्ही शपथ कुठं घ्यावी, गुजरातला घ्यावी का लंडनला घ्यावी हे तुम्ही सांगण्याची गरज नाही। तुमची जी अक्कल आहे ना, ती अक्कल आता पुन्हा त्या उबाठांच्या नेत्याकडे पाजळा आणि शरद पवारच्या दरवाजासमोर थोडं पहारेकरीच्या भूमिकेत राहा।